इथे आलेल्या सर्व संघांना विनंती आहे, आपण आल्याची अधिकृत नोंद द्या. आपण आलेल्या परंतु आपली अधिकृत जर नोंद नसेल, पार्किंग आहेत, टू व्हीलर आणि फोर व्हीलर रस्त्यावर पार्क करू नका. मायबाबो, क्रीडा रसिकांना विनंती आहे, रस्त्यावर गाड्या पार्क करू नका. कृपया विनंती आहे आपणास, पार्किंग ही जी रस्त्याच्या कडेला केलेली आहे त्याने कृपया आपण तिथून पार्किंग हलवायची आहे. आणि पार्किंग गावामध्ये केलेली आहे आपली सुविधा, त्या ठिकाणी जायचं आहे. कारण इथे बघा रस्ता आखूड आहे. दुसरी फोर व्हीलर जर आली तर या ठिकाणी पुन्हा एकदा रहदारी होईल. मोठ्या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता मिळाला पाहिजे. तेव्हा आपणास विनंती आहे की टू व्हीलर जे असतील ते रस्त्याच्या कडेला पार्किंग करू नये. विनंती आहे आपणास. तर 2027 ला म्हणजेच पुढल्या वर्षी सन्माननीय श्री अब्दुल कासिम मुजावर यांच्या वतीने, श्री अब्दुल कासिम मुजावर यांच्या वतीने पुढल्या वर्षी म्हणजे 2027 ला 45+ ची याच्यापेक्षा देखील मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्यांची प्रायोजकता म्हणजे स्पॉन्सरशिप आहे. धन्यवाद. 2027 ला 45+ ची स्पर्धा याच इथे अब्दुल कासिम मुजावर यांच्या प्रायोजकतेखाली होणार आहे आणि मसोबा क्रीडा मंडळ धाकटे शापूर यांच्या वतीने होणार आहे. याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या होत्या. सन्माननीय संजय काशीनाथ पाटील यांचा शुभागमन झालेला आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलेला आहात. मसोबा क्रीडा मंडळ धाकटे शापूर यांच्या वतीने आपला हार्दिक 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 स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चढाईसाठी बोनीच्या चढाई करतात चंद्रकांत बोरकर सर. मी मगाशी म्हटलं की अनेक मैदानं ज्याने गाजवली आपल्या चतुर्थ चढाईंच्या जोरावर असे बोरकर सर मागे परततात. मैदान क्रमांक 2 वर आम्ही सामना देत आहोत. लेदर पाटील कृपया प्रशांत प्रफुल्ल पाटील आपण रस्त्यावर कुठेतरी उभे आहात. कृपया आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. आपण विनंती आहे आपणास, प्रशांत प्रफुल्ल पाटील आपण या स्पर्धेचे मान्यवर आहात. कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सौभाग्यवती अंजली हर्षवर्धन पाटील ग्रामपंचायत सदस्य शहापूर यांच्याकडून 551 रुपये. श्री विलास दत्तात्रय पाटील यांच्याकडून 1000 रुपये. श्रीयुत लीलाधर सीताराम पाटील यांच्याकडून 300 रुपये. सौ मधुरा भास्कर पाटील यांच्याकडून 501 रुपया. श्रीयुत मोहन रघुनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपये. श्रीयुत करण संजय पाटील धाकटे शहापूर यांच्याकडून 500 रुपये. या सर्व उदार देणगीदात्यांचं मंडळ शतशः ऋणी आहे. धन्यवाद. मैदान क्रमांक 1 करता पुढील सामन्याकरता पहिला पुकार. फर्स्ट कॉल ऑन कोर्ट नंबर फर्स्ट फॉर फर्स्ट राउंड श्री गणेश कोपर वर्सेस यंग स्टार कोडूस. मैदान क्रमांक 1 करता पहिला पुकार श्री गणेश कोपर वर्सेस यंग स्टार कोडूस. आपण विनाविलंब गणवेशासह जय्यत तयारीशी मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. बारदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मी मगाशी म्हटलं होतं की उंडरगाव संघ ज्याने मागील 4 दिवसापूर्वी श्रीराम जांभुटे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला उंडरगाव संघ, बलाढ्य संघ, आता मात्र त्यांच्या समोर संघ उभा टाकलेला आहे. बोरकर बंधू मधु तांबुळे यांचा संघ अरुण पाटणी. 2 संघांमध्ये बलाढ्य संघांमध्ये टक्कर आहे. पाहूया तर आजच्या या भव्य दिव्य स्पर्धेकरता शुभागमन होत प्रशांत प्रफुल्ल पाटील. कृपया आपण व्यासपीठामध्ये यायचं. ॲडव्होकेट अस्वाजी पाटील माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कबड्डी असोसिएशन सन्माननीय श्री
धुमाळ सर, राष्ट्रीय खेळाडू दिलीप धुमाळ सर, तसेच परशुराम रटाटे सर, या सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमराने हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वीकृत किया निमंत्रण, रखा हमारा मान. स्वीकृत किया निमंत्रण, रखा हमारा मान. कैसे करे कृतज्ञता. स्वागत है श्रीमान, स्वागत है श्रीमान, स्वागत है श्रीमान. अनेक मान्यवरांच्या शुभ साक्षीने हा मंच आता भरून जाणार. अनेक छत्रपती पुरस्कार विजेते आणि अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी या मंचावर विराजमान. पुन्हा एकदा म्हसोबा क्रीडा मंडळ धाकटे शापूर यांच्या वतीने या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे हार्दिक 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 स्वागत. आपण या शुभ प्रसंगी आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुनश्च आपले म्हसोबा क्रीडा मंडळ धाकटे शहापूर यांच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. तर खऱ्या अर्थाने या भव्य दिव्य स्पर्धेकरता सन्मान्य श्री रंगनाथ भाऊ यांचे देखील शुभागमन झाले. मी रंगनाथ भाऊंचे देखील शब्दसुमराने हार्दिक स्वागत करतो. मी एकच म्हणेन की भाग्याचे तीन प्रकार, भाग्याचे तीन प्रकार, भाग्य, सद्भाग्य आणि महत्भाग्य. आज मात्र महत्भाग्य मी म्हणेल, कारण अनेक दिग्गज अनेक क्षेत्रातील सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या व्यासपीठावर विराजमान. पुन्हा एकदा या मान्यवर मंडळीचे मी स्वागत करतो. आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा 45+ म्हणजेच 45+ वयोगटाची स्पर्धा अनेक दिग्गजांची. संजय काशीनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. संजय काशीनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचे सदस्य आरोढी आहे. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 करता दुसरा पुकार श्री गणेश कोपर वर्सेस यंग स्टार प्रोड्यूस. मैदान क्रमांक 1 करता दुसरा पुकार सेकंड कॉल ऑन कोर्ट नंबर फर्स्ट श्री गणेश कोपर वर्सेस यंग स्टार प्रोड्यूस. दोन्ही संघाला सूचना आहे, आपण विनाविलंब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. तर मैदान क्रमांक 1 वर आपल्या माहितीसाठी सांगतो की जो सामना सुरू आहे जय हनुमान उंडरगाव वर्सेस अरुण पाटणी. मिलिंद म्हात्रे आप्पा चेंबूर कृपया आपण स्टेजकडे यायचं आहे. मिलिंद म्हात्रे चेंबूर ताबडतोब स्टेजकडे चला. तर पुन्हा एकदा या मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो शब्दसुमराने. तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, सुस्वागत घ्या तुम्ही मनातले. या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा म्हसोबा क्रीडा मंडळ धाकटे शापूर यांच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ग्रँड वेलकम, वार्म वेलकम. तर आताच एक मंडळास देणगी आलेली आहे. कुमार श्रेयांश तेजस पाटील यांच्याकडून 1001 रुपया मंडळ त्यांचं ऋणी आहे. धन्यवाद. श्रेयांश तेजस पाटील यांच्याकडून 1001 रुपये. उमेश पाटील तर उंडरगाव संघ खऱ्या अर्थाने मागच्या टुर्नामेंटमध्ये मला सांगितलं की बक्षिसात पात्र 2 बलाढ्य संघ आमने सामने पाहायला मिळतात. अरुण पाटणी आणि उंडरगाव संघ. तर मित्रांनो हॅलो चला
मी सुस्वागत करतो सन्मान्य श्री संदीप भोसले सरांचं, हिंदुजा हॉस्पिटल संघाकडून ज्याने आपला अप्रतिम असा खेळ केला आणि त्यांचा मूळ गाव महाड येथून ते आलेले आहेत. पुन्हा एकदा संदीप भोसले सरांचं मुरुड येथून आहे भाऊचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सांगतो की व्यासपीठावर विराजमान आहेत सन्मान्य आदरणीय ॲडव्होकेट अस्वाजी पाटील. मित्रांनो, राजकीय कारकीर्द जर आपण पाहिली तर रायगडचे भाग्य विधाते सन्मान्य स्वर्गीय भाऊ, आणि कबड्डीसाठी भाऊंचं योगदान खूप मोठं होतं. अलिबाग येथे राष्ट्रीय स्पर्धा देखील आपण पाहिली, जुनी जाणती मंडळी आहे म्हणून मी म्हणतो की पाहिली तेव्हा मित्रांनो शेवेठाई तत्पर जवळजवळ 11 वर्ष रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ज्यांनी भूषवले, आणि तदनंतर खऱ्या अर्थाने कबड्डी किंवा राजकीय खऱ्या अर्थाने वारस जर मी म्हणेल तर आदरणीय अस्वाजी पाटील कबड्डी क्षेत्रामध्ये. मित्रांनो, रायगडच का तर महाराष्ट्राची कबड्डी खऱ्या अर्थाने आज ज्या स्तरावर आहे किंवा रायगडची कबड्डी खऱ्या अर्थाने फुलवली किंवा सजवली, आम्हा खेळाडूंना या महाराष्ट्रात खेळण्याचा मान देखील ज्यांच्या अप्रतिम अशा कारकिर्दी खाली आपल्याला पाहायला मिळतोय असे सन्माननीय आदरणीय अस्वाजी प्रो कबड्डी एमकेएल महाराष्ट्र कबड्डी लीग भाऊ आरकेएल बऱ्याचशा गोष्टी आहेत. रायगड कबड्डी लीग झाली, त्यानंतर महाराष्ट्र कबड्डी लीग झाली. ती खऱ्या अर्थाने कबड्डी खऱ्या अर्थाने जर वाढवली आणि ती मेंटेन ठेवली ती सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट अस्वाजी पाटील. मी विनंती करतो आणि त्यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. सन्माननीय उमेश पाटील सरांना, उमेश भाऊंना विनंती आहे आपण यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या स्थानापन्न व्हायचा विनोद दिनकर पाटील. मग मॅच रफी होल्ड करा सामना. मध्यंतर आहे ना, निदान रेशवर घ्या. मंडळाची विनंती आहे दोन्ही संघाला निदान रेशवर घ्या. मी मान्यवरांना विनंती करतो मॅच कंटिन्यू ठेवा. सॉरी खऱ्या अर्थाने अनेक दिग्गज मान्यवर मंडळी. मला स्कोरबोर्ड दिसतोय 11-7, तर 7-11 म्हणजे 4 गुणांची आघाडी. आमचे ऑफिशियल स्कोरर्स 4 गुणांची आघाडी. स्कोरर उंडरगाव ड्युरिंग द इंटरव्हल्स उंडरगाव 11 points and Patni 7 points. It means the margin of 4 points lead by favoring उंडरगाव. तर जय हनुमान उंडरगाव संघाच्या खात्यामध्ये 4 गुणांची महत्वपूर्ण आघाडी मध्यंतरापर्यंत आहे. याची नोंद दोन्ही संघांचे कर्णधार व संघ व्यवस्थापकाने घ्यायची आहे. मैदान क्रमांक 1 करता थर्ड अँड फायनल कॉल श्री गणेश कोपर वर्सेस यंग स्टार कोडूस. थर्ड अँड फायनल कॉल ऑन कोर्ट नंबर फर्स्ट यंग स्टार कोडूस वर्सेस श्री गणेश कोपर. विनाविलंब चला शेवटचा पुकार आहे आपल्याला. श्री गणेश कोपर आणि कोडूस दोन्ही संघांनी आपल्या संघ मैदानात घेऊन ताबडतोब यायचा आहे. विनाविलंब दोन्ही संघनायक आपापले संघ घेऊन मैदानामध्ये यायचा आहे. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू सन्मान्य सुनील पाटील यांना विनंती आहे आपण
सन्माननीय श्री जगदीश पाटील यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. जगदीश पाटील सर आपला यथोचित सन्मान. आणि सुजित पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जगदीश पाटील सरांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. जगदीश पाटील सरांचं यथोचित सन्मान सुजित पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. मित्र मान्यवरांचं शुभ स्वागत, शुभ स्वागत, शुभ स्वागत. कामगिरी आहे. पुन्हा एकदा जगदीश भाऊंना त्यांच्या भावी कारकिर्दी करता लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छा. मी पुढील सन्मान घेत आहे. सन्माननीय प्रशांत प्रफुल्ल पाटील. सन्माननीय प्रशांत प्रफुल्ल पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. नितीन पाटील, मी आपणास सांगू इच्छितो की सन्माननीय श्री प्रशांत प्रफुल्ल पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. फायर ब्रिगेड ऑफिसर मुंबई या ठिकाणी हे कार्यरत आहेत. आपल्या कुर्डू संघाचं शुभ आगमन होत आहे. पुढील सन्मान होत आहे. मी सदानंद धुमाल साहेब, सदानंद धुमाल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी हर्षवर्धन पाटील यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते सदानंद धुमाल सरांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. हर्षवर्धन पाटील. सन्माननीय आदरणीय सदानंद धुमाल यांचा यथोचित सन्मान होत आहे. मित्रांनो, 80च्या दशकामध्ये जर विनायक दिवलांग संघ आपण पाहिला तर त्या संघामध्ये 3 बंधू पुढील सन्मान होत आहे. पुढील सन्मान रमाकांत पाटील, कोपर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, दानशूर खेळाडू रमाकांत पाटील यांचा यथोचित सन्मान होत आहे. रामविष्णू पाटील यांच्या शुभ हस्ते. कृपया रामविष्णू पाटील आपण रमाकांत पाटील यांचं यथोचित सन्मान करायचा आहे. चॅलेंजर रमाकांत पाटील सर 80पुढील सन्मान होत आहे. सन्माननीय श्री संजय काशीनाथ पाटील, एक सामाजिक कार्यकर्ते. या
कुडूस संघ उपस्थित आहे. कोपर संघ या श्री गणेश कोपर संघ. तर खऱ्या अर्थाने अनेक दिग्गजांनी हा मंच सुसज्ज झालेला आहे. आषाढी एकादशीला जशी वैष्णवांची किंवा वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपूर येथे जातो, तशी आज या आमच्या गावामध्ये अनेक दिग्गज ज्यांची मांदियाळी आज इथे व्यासपीठावर विराजमान आहे. अनेक क्षेत्रातील अनेक स्तरातील दिग्गज मान्यवरांनी हा मंच खऱ्या अर्थाने सुशोभित आहे. कुर्डूस संघ आणि श्री गणेश कोपर संघ येथे आलेला आहे. दोन्ही संघ मैदानावर उपस्थित आहेत आणि हा आता थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे. कुर्डूस आणि कोपर संघ. तुमची छाननी कमिटी असेल ना? हा, छाननी कमिटी मैदान क्रमांक 1चा ताबा घ्या. त्याचे डॉक्युमेंट्स चेक करायचे. बरोबर. सर्व संघाला सूचना आहे, मंडळाची विनंती आहे, 80च्या अगोदर आणि आधार कार्ड अशी मंडळाची सूचना आहे. बरोबर तुमचा आधार कार्ड पाहिजे आणि 80च्या अगोदर तुमची जन्मतारीख पाहिजे. 80 सालापासून पुढे च्या अगोदर पूर्वी. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता अनेक दिग्गज मी म्हटलेले आहे की व्यासपीठावर मला 3 छत्रपती पुरस्कार विजेते आणि अनेक राष्ट्रीय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर खऱ्या अर्थाने मी छत्रपती शब्द जर म्हटला तर आपल्या रायगडचे पहिले छत्रपती कैलासवासी विजय म्हात्रे सर आज जरी आपल्यात नसले बोर्जे, तर त्यांना भावपूर्ण मी शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तदनंतर दुसरा छत्रपती पुरस्कार खऱ्या अर्थाने जो मानाचा पुरस्कार क्रीडा क्षेत्रामधला, कबड्डी क्षेत्रामधला, सन्मान्य सुधीर पाटील सर वादळ छाबाज. तदनंतर संजय म्हात्रे सर आहेत, हनुमान बोरी. श्री प्रमोद म्हात्रे सर आहेत, विजय शेतकरी पेनेघाट. अनेक मान्यवर मंडळी आहेत. आमचे दत्ता म्हात्रे सर आहेत. तदनंतर आता सदानंदजी धुमाल आहेत, राष्ट्रीय खेळाडू दिलीपजी धुमाल आहेत, कुमार धुमाल आहेत, श्याम भाऊ आहेत, विश्वनाथ भाऊ आहेत, रंगनाथ भाऊ आहेत आणि मगाशी सांगितलं की गोरखनाथ पाटील, रमाकांत भाऊ आहेत. अनेक खेळाडू आहेत. बऱ्याच जणांची मला नाव माहिती आहेत, परंतु दिग्गज आहेत असे अनेक मान्यवर या मंचावर विराजमान आहेत. तर पाहूया श्री गणेश कोपर आणि यंग स्टार कुर्डूस. पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी पुढील सन्मान होत आहे. मी श्री कुमार धुमाळ सर, कुमार धुमाळ सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. मी ज्ञानेश्वर विठोबा पाटील यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शुभ हस्ते कुमार धुमाळ सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. ज्ञानेश्वर विठोबा पाटील, चला ताबडतोब या. राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य श्री कुमारजी धुमाळ यांचा यथोचित सन्मान 2003 ते 2004च्या दशकामध्ये कुमारजी धुमाळ रायगड संघाचे कर्णधार पद असो किंवा अनेक मैदान किंवा परदेशी वारे असू द्या, ज्यांनी आपल्या या मातीला सन्मान मिळवून दिला. आपली माती आपला खेळ खऱ्या अर्थाने उच्च स्तरावर पोहोचवला असे आदरणीय सन्मान्य श्री कुमारजी धुमाळ यांचा यथोचित गुणगौरव होत आहे. पुढील सन्मान होणार मिलिंद रघुनाथ पाटील, कृपया आपण इकडे यायचंय. चला पुढील सन्मान होत आहे संदीप भोसले सरांचं. संदीप भोसले सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. मिलिंद रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होणार आहे. संदीप भोसले सरांना सन्मानित करायचं आहे. मिलिंद रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते संदीप भोसले सर.
श्रीराम देन वर्सेस मरियाई बांधट. पुढील सन्मान होणार आहे. पुढील सन्मान आहे श्याम म्हात्रे सरांचं. कमळपाडा संघाचे ग्रुप बी एका खेळाडू श्याम म्हात्रे सरांचं